नवनाथ कथासार अध्याय 34 भावार्थ. वीरभद्रास जीवदान दिले. मच्छिंद्राचा पूर्वदेहात प्रवेश. अडबंगनाथ, धर्मनाथ, रेवणनाथ. श्री गणेशाय नमः. गोरक्षाशी झालेल्या युद्धात आपला वरदपुत्र वीरभद्र जळून भस्म झाला हे पाहून शंकर शोक करू लागले. त्यांचे दुःख पाहून गोरक्षाला वाईट वाटले. ज्या शंकराने बद्रिका आश्रमात आपली काळजी घेतली त्यांना तसे दुःख देणे बरोबर नाही असा विचार करून त्याने शंकरांना वीरभद्राचे अस्थे आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी युद्धभूमीत संचार करून ज्या अस्थितून शिवनामस्मरण ऐकू येत होते त्या गोळा करून गोरक्षापाशी आणल्या. गोरक्षाने त्यावर संजीवनीचा प्रयोग करून वीरभद्रास जिवंत केले. उठून उभा राहताच तो पुन्हा युद्धात सिद्ध झाला. तेव्हा शंकरांनी त्याला गप्प करून सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून वीरभद्राने गोरक्षाशी सख्य केले. तेव्हा वातचक्रात भ्रमण करणाऱ्या इतर शिवगणांना खाली उतरून गोरक्षाने वीरभद्रासह त्या सर्वांना निरोप दिला. मच्छिंद्राचा पूर्वदेहात प्रवेश. मच्छिंद्राच्या देहाची प्राप्ती झाल्यानंतर गोरक्षाने चौरंगीसह प्रयाग गाठले. तेथील शिवालयात वस्ती करून त्या शवाचे रक्षण करीत राहिला. एके दिवशी त्रिविक्रम राजा शिवालयात गेला असताना गोरक्षाने त्याला भेटून शवाविषयीची सर्व हकीकत सांगितली व पूर्वदेहात प्रवेश करण्याची वेळ निकट आल्याची सूचना केली. तेव्हा धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो असे सांगून तो निघून गेला. पुढे एका शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्यावर बसून त्याने मोठा उत्सव केला. त्यानंतर एका महिन्याने मच्छिंद्राने त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केला. ते व्रत ऐकून गोरक्षाने संजीवनी प्रयोगाने अस्थिमांसाची रचना केली. अशा प्रकारे देह तयार होताच मच्छिंद्राने त्यात प्रवेश केला आणि तत्काळ उठून बसला. दहनविधीच्या वेळी मच्छिंद्रात जिवंत पाहून रेवती राणी चकित झाली. धर्मनाथाला पितृवियोगाचे खूप दुःख झाले होते. तेव्हा राणीने सर्व इतिवृत्त सांगून त्याचे सांत्वन केले. त्याने मच्छिंद्राची भेट घेऊन त्याला गोरक्ष व चौरंगी यांच्यासह राजवाड्यात नेले. त्यांची वर्षभर उत्तम सेवा केली. निरोपाच्या वेळी मच्छिंद्राने धर्मनाथाला मी 12 वर्षांनी येईन आणि गोरक्षाकरवी तुला जोगदीक्षा देऊन बरोबर घेऊन जाणार असे सांगितले. अडबंगनाथ. धर्मनाथाचा निरोप घेऊन निघालेले ते तिन्ही नाथ तीर्थयात्रा करीत भामानगरास कृषक पुत्र माणिकला भेटावयास गेले. मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राला माणिक भेटीचा गमतीदार प्रसंग सांगितला. ते जेव्हा त्याच्यापाशी गेले तेव्हा डोक्यावर ओझे घेऊन उभा असलेला त्याचा अस्थिपंजर देह पाहून त्यांना धक्काच बसला. गोरक्षाने त्याच्या तपश्चर्येबद्दल धन्य उद्गार काढले. मग त्या तिघांनी त्याला तप पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला ही नसती उचापत कशाला हवी? चला चालू लागा. ते ऐकून मच्छिंद्रास मौज वाटली. त्याने त्याला कौतुकाने अनेक प्रश्न विचारले पण त्या आडमुठ्या पोराने त्याला वेडीवाकडीच उत्तरे दिली. तेव्हा तो असा ताळ्यावर येत नाही हे ओळखून गोरक्ष त्याच्याजवळ गेला व म्हणाला, महाराज, आपल्यासारखा महान योग्याचा माझ्यावर अनुग्रह झाला तर मी धन्य होईल. आपण माझे गुरु व्हा. त्यावर माणिकने उत्तर दिले, तू मला गुरु हो म्हणतोस पण त्यापेक्षा तूच माझा गुरु का होत नाहीस? ते ऐकून गोरक्षाने त्यास तत्काळ मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो ब्रह्मज्ञ झाला. त्याचे अज्ञान पटल दूर झाले. त्याने तपश्चर्या सोडून गोरक्ष चरणांना मिठी मारली. गोरक्षाने शक्तिमंत्राने त्यास सशक्त केले. मच्छिंद्राने त्याच्या स्वभावास अनुसरून त्याचे नाव अडबंग ठेवले. गोरक्षाकडून त्याला नाथ दीक्षा देविली. त्याला आपल्याबरोबर घेतले. प्रवासात त्याला सर्व विद्या शिकवल्या. याप्रमाणे सर्वाजवळ संचार करीत 12 वर्षांनी ते 4ही नाथ प्रयागास गेले. त्यानंतर धर्मनाथ. तेथे धर्मनाथांनी प्रजेची उत्तम व्यवस्था ठेवली होती. उत्तम लौकिक मिळवला होता. रेवती राणीची तो मनपूर्वक सेवा करत असे. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव त्रिविक्रम ठेवले होते. धर्मनाथाने त्या चौघांना अत्यादराने राजवाड्यात आणले. त्यांची अहोरात्र सेवा केली. पुढे मच्छिंद्राने त्याच्या मुलाला गादीवर बसवले आणि माघ शुद्ध द्वितीयेला गोरक्षाकरवी त्याला योगदीक्षा देऊन नाथपंथात सामील करून घेतले. अनुग्रहदिनी धर्मनाथाने जो महोत्सव केला त्यामुळे देवही संतुष्ट झाले. त्यांच्या विनंतीवरून गोरक्षाने धर्मनाथाच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले. त्यामुळे ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली. त्यानंतर धर्मनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्र गोरक्ष चौरंगी व अडबंग तीर्थयात्रेस निघाले. प्रवासात त्याला सर्व विद्यात पारंगत केले. बद्रिका आश्रमी भगवान शंकराचे दर्शन घडवून त्यास तपश्चर्येस बसविले. त्याचे 12 वर्षाचे तप पूर्ण झाल्यावर 4ही नाथांनी देवांच्या उपस्थितीत मोठा सोहळा केला आणि ते पुन्हा संचारार्थ निघाले. रेवणनाथ. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्यावेळी त्याचे थोडेसे वीर्य रेवा नदीच्या काठी पडले होते. कालांतराने चमसनारायणे त्यात संचार केला तेव्हा त्या रेतीतच एक बालक उत्पन्न झाले. त्याचे रडणे ऐकून सहनसारुक नावाच्या एका कुणब्याने त्याला आपल्या घरी नेले. त्याचे
रेवण असे नाव ठेवले. त्याचे उत्तम संगोपन केले. तो 12 वर्षाचा असताना एके दिवशी बैलांना चारण्यासाठी रानात गेला होता. योगायोगाने त्याच वाटेने दत्तप्रभू गिरनारकडे जात होते. अकस्मात रेवणचे बैल बुजले आणि जोरात पळू लागले. त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेल्या रेवणच्या धक्क्याने ते स्वतः आणि दत्तप्रभू असे दोघेही खाली पडले. त्या दत्तस्पर्शाने रेवणच्या मनावरील मायापटल दूर झाले. आपण चमस नारायण असल्याचे ज्ञान त्याला झाले. त्याने दत्तचरणांना मिठी मारून अनुग्रह देण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभूने आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून फक्त एक सिद्धी दिली आणि ते पुढे निघाले. दत्तप्रभूंचे दर्शन आणि सिद्धीच्या लाभाने संतुष्ट झालेला रेवण बैलांना शोधून काढून शेताकडे निघाला. या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनाने सर्व कार्यसिद्धी होऊन यश मिळेल.